अतिशय उपयुक्त किचन टिप्स. 1. ओल्या नारळाच्या वड्या करताना नारळ दुधात शिजवून वड्या बनवा, यामुळे वड्यांना अगदी खव्यासारखी चव येते. 2. मूग डाळीचा हलवा करताना त्यामध्ये थोडीशी दुधाची साय देखील घालावी, त्यामुळे हलवा खूप चवदार होतो. 3. साबुदाणा वडा बनवताना त्यामध्ये थोडेसे वरई म्हणजेच भगरची पावडर करून थोडीशी पावडर घालावी, त्यामुळे साबुदाणा वडा छान कुरकुरीत होतो. 4. मेथीचे पराठे बनवताना त्यामध्ये थोडासा पालक देखील बारीक चिरून घाला, त्यामुळे मेथी पालक मिळून छान पौष्टिक पराठा तयार होतो. 5. इडलीचे बॅटर परफेक्ट आहे की नाही हे चेक करण्यासाठी चमच्याने बॅटरची धार पडेल इतपतच पीठ पातळ ठेवावे. जास्त पीठ पातळ झाल्यास इडल्या चिकट होतात. 6. खाण्यापिण्यामध्ये व्हिटॅमिन सी, नारळ पाणी, निंबू पाणी यांचा जास्तीत जास्त वापर करावा, यामुळे चेहऱ्यावरच्या सुरकुत्या आणि वय वाढणे हे उशिराने येते. 7. टोमॅटोमध्ये असलेल्या अँटीऑक्सिडंट गुणधर्मामुळे त्वचेला खूप पोषण मिळते, म्हणून टोमॅटोचे गोलाकार स्लाइस करून चेहऱ्यावर सर्क्युलर मोशनने मसाज करावा. त्यानंतर टोमॅटोचा रस चेहऱ्यावर तसाच राहू द्या. 10 मिनिटांनंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. नियमित असे केल्यामुळे चेहऱ्याचे कॉम्प्लेक्शन सुधारते. 8. काळी मिरी आहारात वापरल्यामुळे आतड्यांचे कोणतेही आजार कमी होतात. 9. लिंबू सरबत बनवताना त्यामध्ये थोडेसे ऑरेंज ज्यूस देखील घालावे, यामुळे सरबतची चव अजून वाढते. 10. जर चकल्या बिघडल्या तर त्यामध्ये थोडासा मैदा घालून चकलीचे पीठ मळावे व त्यानंतर चकल्या बनवा. चकल्या छान होतात. 11. मेथीची किंवा कारल्याची भाजी झाकण न ठेवता शिजू द्यावी, म्हणजे भाजीचा कडवटपणा कमी होतो. 12. थोड्याशा पाण्यात लिंबाचे काही थेंब मिक्स करून त्या पाण्याने घरातील आरसे किंवा कोणत्याही काचेच्या वस्तू पुसा, यामुळे आरसे किंवा काचेच्या वस्तू नव्यासारख्या चकाकतील. 13. 2 ते 3 महिने खूप कमी मीठ असलेले जेवण करा, यामुळे शरीरातील बरेचसे आजार कमी होतात. 14. खीर जर जास्त पातळ झाली असेल तर दुधामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लॉवर मिक्स करून खीरमध्ये घाला, यामुळे खीर घट्ट होईल आणि चवीलाही छान लागेल. 15. दररोज थोड्या प्रमाणात सॅलड खाल्ल्यामुळे चेहऱ्याचे सौंदर्य वाढते. 16. केस धुण्यापूर्वी 2 तास आधी केसांच्या मुळाशी खोबरेल तेलाने मसाज करा, यामुळे केसांची मुळे मजबूत होतील आणि केस देखील काळेभोर राहतील. 17. ज्या लोकांना मूळव्याधीचा त्रास आहे त्यांनी नॉनव्हेज म्हणजेच मांसाहार खाणे टाळावे. 18. जर बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर थोड्याशा कोमट पाण्यामध्ये 2 ते 3 थेंब एरेंडेल तेल टाकून प्यावे, यामुळे बद्धकोष्ठता दूर होते. 19. फ्रूट जाम बनवताना सफरचंद आणि अननस या फळांचा एकत्र जाम बनवल्यास जामला अतिशय छान चव येते. 20. गाजराच्या वड्या बनवताना प्लास्टिकचा कागद वापरावा, यामुळे मिश्रण हाताला चिकटत नाही आणि वड्या देखील छान चकचकीत होतात. 21. तसेच गाजराच्या वड्या बनवताना त्यामध्ये दूधऐवजी खवा वापरा, वडा छान चविष्ट होतात. 22. कोणत्याही भाजीमध्ये मसाला घालताना खडे मसाले बारीक करून घाला, भाजीला खूप चव येते. 23. तीव्र ताप आल्यास थोडेसे थंड पाणी प्या, यामुळे ताप थोडासा कमी होण्यास मदत होईल. 24. मधल्या वेळेस भूक लागली तर डाळ मेथ्याची धिरडी बनवावी, ही धिरडी खायला खूप पौष्टिक असतात, तसेच लहान मुलांना देखील पचायला देखील हलकी होतात. 25. कोणतीही धिरडी बनवताना धिरडीचे बॅटर थोडेसे पातळ ठेवावे, यामुळे धिरडी जाडीदार आणि कुरकुरीत होतात. 26. खुलून भूक लागत नसेल तर जेवणामध्ये कैरीचे किंवा लिंबाचे लोणचे खा, यामुळे भूक खुलून लागते. 27. खिचडी किंवा भात बनवताना तांदूळ खूप घासून रगडून धुवू नये, यामुळे तांदळातले आवश्यक असणारे पोषक तत्व पाण्यासोबत वाहून जातात. 28. थोड्याशा कोमट पाण्यामध्ये तूप टाकून पिल्यामुळे त्वचेचा रंग उजाडतो. 29. तांदूळ वाटून केलेले डोसे कुरकुरीत होतात, पण रवा घातल्याने देखील डोसे अजून कुरकुरीत लागतात. 30. आलू टिक्की करताना बटाट्याची वाटी बनवताना हाताला थोडेसे तेल लावावे, म्हणजे बटाट्याचे मिश्रण हाताला चिकटत नाही आणि हात चिकट होत नाही. 31.
मसाला भाजी बनवताना ग्रेव्हीसाठी गरम पाण्याचा वापर करावा. यामुळे भाजी छान बनते आणि चवीला देखील छान लागते. 32. कोणतीही भाजी बनवताना धने पावडर शिल्लक नसेल तर थोडेसे कोथिंबीरीच्या काड्या मिक्सरला बारीक वाटून त्याची पेस्ट देखील घालू शकता. 33. नियमितपणे व्हाईट ब्रेडचे सेवन केल्यामुळे शरीराला नुकसान होऊ शकते, कारण त्यामधून कुठलेही पोषण आपल्या शरीराला मिळत नाही. 34. रात्रीच्या जेवणामध्ये आणि सकाळच्या नाश्त्यामध्ये गोड पदार्थ अधिक प्रमाणात खाल्ल्यामुळे वजन वाढते आणि स्थूलपणा येतो. 35. पोटाच्या कोणत्याही तक्रारी होऊ नये म्हणून एकदम पोटभर जेवण करू नका. भुकेपेक्षा 2 घास कमीच खायला हवे. 36. तूप बनवताना रवी किंवा तुपाचे भांडे खूप चिकट होते, त्यामुळे त्यामध्ये उकळते कडक गरम पाणी टाकून ठेवावे. भांड्याचा चिकटपणा लगेच कमी होतो. 37. मुलांची उंची वाढवायची असेल तर त्यांना दोरी उड्या, सायकलिंग, लटकणे असे व्यायाम करायला लावावेत. यामुळे मुलांची उंची झपाट्याने वाढते. 38. लहान मुलांना लस किंवा इंजेक्शन दिल्यानंतर सूज आली असेल तर त्यावर बर्फाने शेका, सूज लगेच कमी होते. 40. जर सांध्यांमधून कटकट आवाज येत असेल तर हाडातील कॅल्शियम कमी झालेले असते. त्यामुळे आपल्या आहारामध्ये कॅल्शियम वाढवणाऱ्या दूध, दही, पनीर, सोयाबीन असे कॅल्शियमयुक्त पदार्थ खावेत. 41. तिखट हळद व्यवस्थित चाळून काचेच्या घट्ट झाकणाच्या बरणीत भरून ठेवल्यामुळे वर्षभर चांगले राहते. 42. कोणत्याही भाजीचा मसाला वाटताना गरम साहित्य मिक्सरच्या भांड्यात घालू नका. भाजलेले वाटण थंड झाल्यावरच मिक्सरला लावावे. 43. ऑमलेट टेस्टी बनवण्यासाठी तव्यावर अंडी फोडून घातल्यानंतर त्यावर वरून मसाले भुरभुरावेत. यामुळे ऑमलेटमध्ये मसाल्यांचा फ्लेवर छान उतरतो आणि ऑमलेट खायला टेस्टी व चविष्ट लागते. 44. जर चुकून इडलीचे बॅटर पातळ झाले असेल तर त्यामध्ये थोडेसे कोरडे पोहे मिक्सरला वाटून घाला. यामुळे बॅटरची कन्सिस्टन्सी व्यवस्थित करता येईल आणि इडली देखील बिघडणार नाही. 45. कोणत्याही भाज्यांमध्ये थोड्या प्रमाणात मेथीची पूड घातल्यामुळे भाजीची चव देखील वाढते आणि यामुळे मधुमेह असणाऱ्या रुग्णांना देखील फायदा होतो. 46. ब्रेड रोल बनवताना ताजा व मऊ ब्रेड वापरावा, शिळा ब्रेड वापरू नये. 47. इडली किंवा आप्पेसोबत खाण्यासाठी पातळ चटणी बनवत असाल तर त्यामध्ये हिंग, मोहरी, जिरे आणि लाल मिरची यांची फोडणी दिली तर चटणी अधिक चवदार लागते.